ह्या गाठीभेटी आहेत ना, ही जन्मोन जन्मांतरीच्या असतात. फक्त निमित्त काहीतरी हवं असतं आणि त्या निमित्ताला कुठेतरी आपल्याला कारण लागतं. तर बघा, आपण जेव्हा बॉर्न होतो तेव्हा रिलेटिव्ह चूज करायचं ऑप्शन आपल्याकडे नसतं, पण फ्रेंड्स आपण आपल्या मर्जीने करतो, आपण चूज करतो. की मला नावही माहित नव्हतं विजू मावशीचं, की विजय दिवेकर आहेत म्हणून, पण त्यांना दिवेकर मॅडम म्हणून अख्ख्या मंदिरात प्रसिद्ध होत्या. त्या आईशीच्या बायकांना पण मागे टाकेल म्हटलं मावशी. वी आर ब्लेस्ड की म्हणजे दोन आई आमच्या नशिबात आहे. वेलकम आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आजचा पॉडकास्ट खूप स्पेशल असणार आहे, बिकॉज आमच्या बरोबर असणार आहे आमची एक्सटेंडेड फॅमिली, आणि तोच आजचा आपला टॉपिक पण आहे. म्हणजे फ्रेंड्स टर्न फॅमिली हे खूप कॉमन होत आहे आजच्या एरामध्ये. आणि अशीच दोन व्यक्ती जे की फ्रेंड्स टर्न फॅमिली आहेत, ते आपल्याला जॉईन करणार आहेत, विद्या आणि सिद्धेश. गाईज, से हाय. नमस्कार. आणि या दोघांची ओळख आपल्याला मम्मी करून देणार आहे, बिकॉज टेक्निकली मम्मा त्यांची फ्रेंड आहे स्लॅश मॉम आहे स्लॅश सगळं काय आहे. तर मम्मीला इंट्रोड्यूस करू दे. मम्मा, दोघांचं मस्त अशी मिरचीदार असं ओळख करून दे. आता माझी सिद्धा आहे बघा, समोर सिद्धा आहे, सिद्धेश सावंत आहे आणि बाजूला विद्या पारसकर आहे. पण ही कोण आहेत तर माझी लेकरं आहेत. आणि हृदयापासून म्हणजे हृदयातून अंतरात्म्यापासून कोकरू आणि वासरू आहेत बघा. आणि कसे की हे मला भेटलेत, कसे अचानक सडन भेटलेत. सिद्धा भेटलाय तो आज नाही भेटलाय, तो विदिन 20 इयर बॅक, म्हणजे तरी पण 15 ते 16 वर्ष तो मला भेटलाय. तो आरएमएड स्कूल आणि मी ज्या मंदिरमध्ये जायचे तिथे भेटलेलं आहे. आणि विद्या पण मला सडन भेटलेली आहे. आणि ह्या गाठीभेटी आहेत ना, ही जन्मोन जन्मांतरीच्या असतात. फक्त निमित्त काहीतरी हवं असतं आणि त्या निमित्ताला कुठेतरी आपल्याला कारण लागतं. आणि त्यामध्ये ही दोघंही मला भेटले. आणि लव्हिंग चाइल्ड इज, मी ऑलवेज सांगते की बोथ आर माय लव्हिंग चाइल्ड्स. तर बघा, आपण जेव्हा बॉर्न होतो तेव्हा रिलेटिव्ह चूज करायचं ऑप्शन आपल्याकडे नसतं, पण फ्रेंड्स आपण आपल्या मर्जीने करतो, आपण चूज करतो. आणि आय गेस हे दोन कॅरेक्टर्स आहेत ते मम्मीचे पिक केलेले आहेत. आणि त्यामुळे आपण आता त्यांना विचारू की त्यांनी मम्मीशी कशी ओळख झाली आणि आताच्या डेट पर्यंत आपण कसं पोहोचलोय ते. सो हूज गॉना स्टार्ट? चलो आपण सिद्धेशशी करू. सिद्धेशशी करू. सर्वात पहिलं तर मावशी जाड काय ओळख करून दिली राव. म्हणजे कॅनडात बसून पण भाई मुंबईची ती वडापाव सारख्या मिरचीची धार अजून काय गेली नाही. एकदम ती बोलली ना मिरचीदार इंट्रोडक्शन. म्हणजे मला कसं वाटलं माहित आहे, सुरुवातीला एक मावशीची रील बघ व्हायरल झालेली की एकदम लवंगी दिसते. मावशीचं एकदम जेन्युइनली उत्तर की लवंग म्हणजे तिखट पण आहे बरोबर, तसं एकदम ते एकदम वाटलं. आणि लागलं यार, मावशी तोडलंस जाळलंस एकदम लवकर मुंबईचा वाट बघतोय. मला तर असं वाटतं ना पाहिजे डोरीमोन सारखं तो अॅनिमेटर व्हावा होता, पटकन उघडलंस आणि मावशीकडे गेलो असतं. मला पण घेऊन जा. जाऊया ना, कारण शेवटी तू तिथे मी. मम्मी आज डोरेमॉन सारखी तयार पण झाली ब्ल्यू ड्रेस बरोबर. तर सगळ्यांना नमस्कार. आता मी ओळखीवर येतो, माझ्या थोडक्यात ओळख करून देतो सगळ्यांना. नमस्कार, मी सिद्धेश रवींद्र सावंत, लालबागमध्ये राहणारा. आणि आता सिद्धा झालो मी, म्हणजे सद्गुरू कृपेने महाराजांच्या कृपेने, पण आधी सिद्धेशच. मावशीबद्दल सांगायचं तर थोडं म्हणजे सुरुवात असा बघा, आता आपण म्हणतो की नवीन नात्यांना असं तुम्ही पिक्चरमध्ये बघता की असं एकदम सायलेंटली असं बॅकग्राऊंड म्युझिक वाजत असतं, एकदम कूल म्हणतात ना, असं प्रसंगाने म्हणतात ना की असं म्हणतात ना की बिछडे हुए तारे असे येतात. पण मावशीचं आणि माझं तसं झालं नाही, कारण अख्ख्या परेलमध्ये मावशीची वट होती. आणि ज्या मंदिरात मावशी जायची, आमचं महालक्ष्मी आईचं मंदिर, तिथे मी सेवेला होतो लहानपणापासून. अगदी म्हणजे शाळा सुटली की
पाय पडायला जायचो. परत जसं कॉलेज पण मी आर्यभट्टच घेतलं होतं, मग कॉलेज सुटलं की पण मी सेवेला असायचो. आणि मावशीचं येणं म्हणजे दर गुरुवारी, तेव्हा दर गुरुवारी 5 वाजता देवी आईचा, आम्ही प्रेमाने सगळे देवी आई म्हणतो तिला, देवी आईचा कुंकुचा अभिषेक असायचा. तो झाला रे झाला की मावशीचे ठरलेले एक साडी, ती मोठी टिकली, त्या टिकलीवर असं चंदन लावलेलं, खाली एका बाजूला पर्स, एका बाजूला भाजीची पिशवी, आणि मावशी आली. पण गंमत अशी व्हायची त्यावेळी आहे ना, म्हणजे मी मावशी आता बोलतो, पण पूर्वी ना सगळे दिवेकर मॅडम आल्यात, केम मधल्या मॅडम आल्यात की असंच. आणि फक्त देवळातल्या ज्या आई होत्या, जे महालक्ष्मीची सेवा करतात, त्याच फक्त विजूताई या, विजूताई असं बोलायचे. आणि असं व्हायचं, मावशीचं जे रूप असायचं ना, त्याला बघून सरकारी घाबरून जायचंय. आणि असे रस्त्यात यायचे, जाऊ दे त्या मॅडमला जाऊ दे, त्यांना जाऊ दे. आणि माझं एक ना असं होतं शर्वरीताई, की किती लोक कोण कोणाला दादा म्हणो, मामा म्हणो, पण जे अंतर म्हणतात ना, नॅचरल टेंडन्सी असते ना आपली, की आतून जो आवाज येतो ना तोच खरा आवाज असतो. मग त्याच्यानंतर मावशी बघायची मला आणि फक्त बोलायची, हाव आर यू बच्चा, कसं आहेस वगैरे असं. पण मावशीला मी तर माझी तर म्हणजे मावशीची दहशतच होती पूर्ण, खरं सांगू तर. आणि मग मावशीला मी म्हटलं, मावशी कसे आहात तुम्ही, काय. मग व्हायला लागली आमची ओळख. मग त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की मला नावही माहित नव्हतं विजू मावशीचं, की विजय दिवेकर आहेत म्हणून. पण त्यांना दिवेकर मॅडम म्हणून अख्ख्या मंदिरात प्रसिद्ध होत्या त्या. कारण खरंच मावशीने एवढं कार्य केलंय ना, जे नंतर भेटल्यावर तर गोष्ट वेगळी, पण त्याच्या आधी आहे ना आपसुकच कानावर येऊन जात होतं की कुठचा पेशंट आला, म्हणजे त्या देवळातल्या आई पण, पेशंट कोण असेल, एक काम करा, केम मध्ये असं असं आहे, दिवेकर आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांची ओळख द्या, तुमचं काम होईल. पेशंटला बेड नसेल बेड मिळेल, मेडिसिन्स मिळत नसेल मेडिसिन्स मिळतील, कुठच्या सिरीज हव्या असतील त्या मिळतील. म्हणजे एवढं ऐकून होतो ना. आणि मला माहितही नव्हतं की मावशी म्हणजेच दिवेकर आहे. आणि त्याच्यानंतर दर गुरुवारी मावशी यायची मंदिरात, मग पाय पडायचं, ती माझ्यासाठी मावशी असायची. त्याच्यानंतर असं झालं, आई मावशीकडे आहे ना चैत्र गौरी उत्सव होता आणि मी मंदिरातच होतो. आणि देवळातल्या आई म्हणाले, आज आपल्याला दिवेकर आहेत त्या, त्यांच्याकडे जायचंय, दिवेकर मॅडमकडे असं म्हणून तुम्ही या. तर मी म्हंटल की हा ठीक आहे जाऊया. आणि त्या सांगता आहेत रस्त्यातनं जाता जाता, खरंच देवी सेवा ही काय फक्त तिने म्हणतात ना की कलशातच ठेवली नाहीये, तर खरी खरी रुग्णसेवा ही ती करते, ती पण देवी आईची सेवा आहे. आणि असं आपल्याला वागायचं आहे. म्हणजे असं असं सांगता सांगता तेव्हा मावशीने दरवाजा उघडला. म्हटलं, अरे मावशी तू? तर बोलते हा. आणि मावशीचं नेहमीच येस वेलकम बच्चा, माझे तुम्ही पाहुणे, असं असं बोलून आई आली. आणि त्या आई आल्या म्हणून मावशीने हसत आहे अंबे नाचत आहे एवढं छान गाणं गाऊन ते आमचं वेलकम केलं. आल्या आल्या पहिलं ते कैरीचं पन्न, त्याच्यानंतर चैत्र गौरीचा प्रसाद. आणि मी जी देवी बघितली ना का, तेव्हा माझ्यामध्ये प्रियंका ताई होत्या घारे, त्यांनी पण ते छान सजवलं होतं देवीला. आणि ते सगळं बघितलं. आणि नंतर कळलं, अरे जिला मी मावशी मावशी म्हणतो ती अच्छा ह्याच का त्या दिवेकर, कारण विजू म्हणून मला माहित होतं पण मावशी माहित नव्हती. आणि त्याच्यानंतर जो काय माझा आणि मावशीचा बॉन्ड झाला तो म्हणजे आता असं झालं आहे की हार्डली आता मी 20 दिवसाआधीचा आपण बघ जेव्हा आपण बोलत होतो, व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा मी स्क्रीनशॉट काढला होता आणि असंच टाकलं होतं की बरेच दिवसानंतर भेट. त्याच्यानंतर कमीत कमी 20 ते 25 जणांचं असं, तू ह्या मॅडमला कसा ओळखतोस, तू हे काय, ह्या कसा ओळखतोस ह्या मॅडमला, प्लीज ह्या आता कॅनडात आहेत, तो पुन्हा त्यांचा मुलगा ना. म्हटलं हा थांबा जरा, म्हणजे बोलू द्या मला काहीतरी भाई. बोलतात नाही ना प्लीज मॅडम आता गेल्यात कॅनडात, मुंबईत आलं ना की एकदा तरी मला यार भेटवा त्यांना वगैरे, पण तुम्ही कसे ओळखता ह्यांना. मग मी ना असं जेन्युनली, तर मावशी आहे माझी ती, म्हणजे एवढं ती बोलतो तुझी मावशी, सिद्ध तुझी मावशी, तुमची मावशी. म्हटलं हो कॅनडात असते. म्हटलं आता ती प्लीज मला एक सेल्फी तरी द्या मुंबईत आल्यावर. त्याच्यानंतर मला बोलतात, म्हणजे एक माझा जवळचा मित्र वसईला असतो तोही, अरे बघ बघ फॉलोअर्स बघ तुझ्या मावशीचे. मी त्यावेळी ना जेन्युनली ते उघडलं, म्हटलं किती आहेत, तर ऑलमोस्ट मावशीने 30 केक पार केले होते. मग मला तेव्हा असं ना भरून आलं की आपलं माणूस म्हणजे आपण आपल्यापुरताच ठेवतो मर्यादित, पण ते कधी कधी म्हणतात बघा पिकतं तिथे विकत नाही, अशातली थोडं आहे की आपल्याकडे कसं, म्हणजे मावशी म्हणजे एवढे 30K होणं म्हणजे खायची गोष्ट ना शर्वरी. आणि दुसऱ्या दिवशी तर आईच्यात आणि माझ्यात भांडणं झाली. म्हटलं आई म्हणायची आता झालाय आमचा सगळा संसार भोगून झालेला आहे, आता काय नाही, आता तुमचं लग्न करा, तुमची मुलं बाळ, हेच आता आमचं सगळं, हीच पंढरी. मी तिला किती वेळा म्हणतो चल अक्कलकोटला जाऊ, एवढं सद्गुरु स्थान आहे घरात, अक्कलकोट करूया, गाणकापूर, नाही हेच अक्कलकोट हेच. मग त्याच्यानंतर मी तिला म्हटलं का मावशी बघ
एवढी सेवा केली, आता रिटायर्ड झाले, तर आता कुठे तुम्ही बोलताना रिटायर झाला, आता कसं एकदा म्हणजे सगळा काळ ह्याच्यात घालवावा, त्याच्या विरुद्ध मावशीने म्हटलं आपली रील्स बघ काय बनवताय म्हटलं, आणि ह्या वयात पण म्हटलं 40च्या बायकांना पण मागे टाकेल म्हटलं मावशी. मला हे खूप आवडतं मावशीबद्दल, आणि खरंच आहे ती शिकण्यासारखं आहे मावशीकडनं की कशा लोकांना आपलंसं करणं. अगं मी तर कोण कुठचा खरंच सांगेन विद्याताई मी, की म्हणजे ते एवढं म्हणतात ना की बॉन्ड. आणि असं आहे ना की आत्ताही ज्या काही पर्सनल गोष्टी आहेत जे मी माझ्या आईला सांगू शकत नाही, त्या माझ्या मावशीला मी सांगतो, आणि हे मला खूप असं लागतं. खावाला. कारण का आता माझं पण येतंय वरून, कारण का जे तू काय आहेस ग, आणि ती काय आहे ना ती तिलाही माहित नाही आहे. एक म्हणशील ना तो अल्लादीनवाला जिनी, पण त्याला तरी ते घासावं लागतं. माझ्या स्वामी बाबांनी आणि माझ्या देवी आणि हाजीनी असाच आनंद दिलाय. आणि तुला खरं सांगू, जसं तुझं ओळख झाली ना, तसं मला स्वतः किरणताईंच्या मनापासून आभार. का कोण जाणे तिला माझी आठवण आली, आणि का तिने मला तिकडे तिच्या त्या वरती ऑफिसमध्ये बोलवलं दादरला, आणि 3 मजले चढून मी बोलली आता ही मला बोलवते खरंय, कारण जाऊन करू का, तिचा स्टुडिओ आहे छोटासा आणि ती पण खूप छान आहे. तर तिची मैत्रीण, तर ती मला बोलली आज मी तुला 2 दिव्य भव्य लोकांना भेटवणार आहे. मी आपली वाट बघते, कारण का माझ्या डोक्यात टेन्शन काय की तोची एका समर्थ जे आता आपण करतो महाराजांचं जे आपलं चॅनल आहे त्याला नाव नव्हतं, नेमलेस. म्हणजे माझ्या डोक्यात फक्त एक आयडिया होती की असं काहीतरी करायचं. तर मी तिला सांगितलं, ती मला बोलली एक आहे स्वामी भक्त आहेत, तू ये, माझ्या मैत्रिणी आहेत, आपण भेटूया. मी बोलली आता काय ते होणार. आणि मी बघितलं तर प्रियंका घारे त्या पहिल्या आल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर या आल्या. आणि तुला माहितीये एक देयर इज अ स्टेज, शर्वरी अंधार असतो, आणि जेव्हा एखादी स्पॉटलाईट पडते तेव्हा लोकांचं अटेन्शन फक्त तिकडे जातं. ती स्पॉटलाईट आहे आमच्या आयुष्यातलं. ती जिकडे जिकडे जाईल ना तिकडेच नजर जाते, बाकी आम्हाला काही दिसत नाही. ती आली, ती बसली माझ्या समोर, आणि असं मला वाटलं साक्षात देवीच बसलीये, आणि तिने तोची एका समर्थाला नाव दिलं. आणि त्याच्यानंतर मला माहिती नव्हतं तिचे काय फॉलोअर्स आहेत, मला काहीच तिच्याबद्दल माहिती नव्हतं. फक्त मला मी जेव्हा ती बऱ्याच वेळ बसलेली, तिने छान भजन कीर्तन गाऊन दाखवलं मला, आणि आय वॉज लाईक एक अर्धा तासाची मीटिंग माझी 2-2.5 तास तिकडेच बसलेलो. तिचे पाय दुखत होते, कारण का तिला 3 माळे चढणं शक्य नव्हतं, पण तरी ती आलेली त्या दिवशी. कारण का ती कशाला नाही आलेली, तिची फक्त माझी भेट होणार म्हणून तो दिलेला योग होता. आणि आय फील सो ब्लेस्ड की त्या दिवशी मी मीटिंगला नव्हती जाणार, कुठेतरी दुसरीकडे जाणार, पण कॅन्सल करून मी तिकडे गेली, नाहीतर मला ही भेटली नसती. अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर ही गेल्यानंतर 2 दिवसानंतर मी बोलली की आता हिला कसं गाठू मी परत. तर मी ते कोणी नाव दिलं, त्यांचं नाव सांगा परत. जेव्हा मी सर्च केलं तेव्हा तिचे 25K होते. आय गेस क्रॉस केलेले 25K तिने. मी बोलली आई शपथ, ही इन्फ्लुएन्सर होती. आणि आई शपथ, म्हणजे बाई इन्फ्लुएन्सर आहे, मला परत भेटायची की नाही. म्हणजे मी सांगू का की तोची एका समर्थाला नाव कोणी दिलं, तर लाईक ही बोलेल की नाही माझ्या बरोबर. पण असं तिच्याशी बोलल्यानंतर मला 1% पण असं वाटलं नाही रे कधी की बाई माझ्या म्हणजे बाई नाही, म्हणजे आई जगत जननी. म्हणजे काय घरी गेल्यावर ती भज्या काय देईल, किती पण वाजव, माझं बाळ आलंय, घे भजी, गरम गरम भजी, कांद्याची भजी, बटाट्याची भजी. म्हणजे कोण करतं यार असं. तुला एक अनुभव माहित आठवतोय कुठला? आपण एकदम रात्री गेलेलो, मावशी जाणार होती आणि आपण भर रात्री गेलेलो. झालं असं, मावशी बोलली काय खाणार, तर आम्ही म्हटलं आता काय 12-12:15 झाले होते. तर ती म्हणाली ठीक आहे, मी तुम्हाला एक आईस्क्रीम देते. तर शर्वरी तू नव्हतीस तेव्हा, आमच्या घरी तरी आईस्क्रीमचा बाऊल ना हा एवढा असतो. स्पेशल माणसाला जर द्यायचा झाला ना हा एवढा, आणि एकदम असं म्हणतात ना की द्यायचा म्हणून एक एवढा. मावशीने आहे ना जेवणाचं ताट, तर तो फॅमिली पॅक,
तो अर्धा करून दिलेला, म्हणजे एवढी लादी अक्षरशः त्या ताटलीत आणून ठेवलेली. तो भाई खायचं ना म्हटलं, एवढं खायचं आहे म्हटलं आम्ही. अरे अरे बच्चा हे काय नाहीये, थांब मी दुसरा पण फ्लेवर आणणार आहे, तू पहिला हे संपव. मी म्हंटल सर्दी होण्याचं लक्षण इथूनच सुरुवात. जय भंडारी. आणि जे खाल्लं आणि एवढं नाही तेवढं खाल्लं, ती तेवढी लादी संपवली. त्याच्यानंतर दुसरा फ्लेवर आणणार होते, म्हटलं मावशी बस झाला आता, ढेकर पण आला, म्हटलं थांबवते. त्याच्यानंतर आम्ही जे गप्पा मारत बसलो ना, मला आठवतं आम्ही 12:15 गेलेलो, 2:30 कधी वाजले आम्हाला कळलेच नाही. नाही त्याच्यानंतरचा पण तो एक हे मावशीने लाडू कसले तरी केलेले आणि कॉफी पियालो. त्याच्यानंतर शर्वरी ही आली, श्रद्धाताई आली आणि मग आपण 4:45 झोपलो. म्हणजे मावशी म्हणजे माझी साक्षात अन्नपूर्णा. आणि किती सांगायचं, म्हणजे आता मध्ये मी लालबागला होतो बघा, हे माझे 3 महिने कसे पादुका पूजन असतं, त्याच्यानंतर पूजा सांगणं वगैरे असतं. त्याच्यात पण तुला माहित आहे की म्हणजे मी कधीच सांगायचो नाही मावशीला फोन करून की मला भूक लागली आहे काय आहे. पण एक अनुभव इथे द्यायचा आवडेल मला की मावशीने सकाळी फोन केलेला, तेव्हा मावशी वडायला यायची की सिद्धा तुझ्या रात्रीच्या जेवणाचं काय बरं. तर म्हटलं का काय नाही, मी एका ठिकाणी गेलेलो आहे तर तिकडे मी जेवून येणार आहे. तर झालं असं की तिकडे गेलेलो मी, पण मला कसं आहे माहिती, थोडं स्वच्छता प्रिय की बाबा जेवण बनवताना केस बांधा, त्याच्यानंतर इथे असे हात मांडून चमच्यात वगैरे घालू नका, ते मी तिकडे तो प्रकार पाहिला. त्यामुळे मला आता काय ती जेवायची इच्छा होईच ना. मी त्यांना म्हटलं माझा उपवासच आहे, मी पूजा केला आणि निघालो आणि ना मी मनातल्या मनात असं म्हणतोय स्वामींना की सगळं भरूनच मागावं लागेल. दुपारी आई ती मावशी बोललेली की मी सत्संगला जायच्या आधी तुला काहीतरी बनवून ठेवते आणि रात्री येथे. म्हटलं हे पण गेलं आणि ते पण गेलं. म्हटलं आज म्हटलं एकादशीच घडते म्हटलं. एवढं बोललो, घरी आलो, बत्ती वगैरे केलं. काय बघा मी सांगायचं की एक म्हण होती बघ, माय मरो मावशी उरो, तसं इथे मावशीने फोन केला सत्संग झाल्यावर. अरे सिद्धा तू मी सत्संगला वरनं सुटले, तुझा जेवणाचा भाई काय करतोय. म्हटलं मावशी, म्हटलं जेवणाचं म्हटलं की नाही आहे जेवणाचं, म्हटलं मी जेवून आलोय. तर मला बोलते अरे नाही रे, लेमन राईस केला होता, अम्मांनी प्रसाद म्हणून दिला होता, मला असं वाटलेलं तू जेवला नसशील म्हणून मला असं वाटलेलं मी द्यायला आले. मी तिथेच मावशी स्वामी शपथ मला खरंच भूक लागली, मी काही जेवलो नाही, तू ये बाई. अक्षरशः तुला माहित आहे मावशी तुमच्या बिल्डिंगच्या खाली होती, तिकडनं गाडी परत फिरवून ती लालबागला आली. कोण करतं का आजच्या जमान्यात. मला एक टॉवेल हवं होतं, मी आता नाही तर अजून सांगेन, तेव्हा माझं नुकतंच शिफ्ट झालेलं, मावशीने डझनभर टॉवेल्स आणून दिले होते. म्हणजे एक पूर्ण कपाटाचं कंपार्टमेंट टॉवेलनेच भरलं होतं. की अगं हे असं आहे ना, मी नेहमी म्हणतो सर की रक्ताची नाती पण एवढा काही उपयोगाला येत नाहीत अशा वेळी की आपल्याला काय पण म्हणतात ना, रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पायीचे अंतरीची खुन, धन्य ती माऊली आणि आम्ही धन्य तिची लेकरं. खरंच सांगतो मी की खूप आयुष्यात खूप अप अँड डाऊन आले, चांगले वाईट लोक भेटले. कारण कसं आहे स्वामी सिद्धा केंद्राचं पण जे आपण आता चालवतो आहे त्याच्यात पण कसं म्हणजे बरेच अप अँड डाऊन्स आले. ते उभं करताना पण मावशीनेच खूप मदत केली. सत्कर्म करत राहा, कसं केलं पाहिजे, सगळं म्हणतात ना की जसं लहान मुलाला एक घास खाऊचा, एक घास शिवचा, तेवढं करून कुठे चुकताय ते दाखव. परत मला कधी जर असं वाटलं ना की म्हणजे बघ मला काय असं फारसं असं फॅशन कपडे घालायची हौस नाही, पण सदरा धोतर तर ते पिठापूरवरनं मागवून देऊन ते देणं, म्हणजे ती बरोबर आहे ना अशी दुपटीनच धरते की हा बाबा इथे म्हणजे खरंच आहे ती केम मध्ये होती, पण बरोबर पेशंटच्या बोलतात ना की मनातलं ती ओळखायची. मन कवडी आहे माझी मावशी. मी आता एवढंच सांगेन, बाकी विद्याताई बोलेल. कारण मी बोलायला लागलो ना बाई थांबणारच नाही. आणि मावशीबद्दल म्हणजे नाहीच ना, एकदम असे पण अनुभव आहेत ना की हसाल एकदम. सॉरी बोलू शकता तुम्ही. तर म्हणजे ती आहेच अशी की जसं तो म्हणाला ना, यू जस्ट कांट, म्हणजे खरं सांगू तर ना पॉडकास्ट हा कधी पण असा म्हणजे हिच्या बाबतीत बोलायला गेलं तर हा कधी पण तुम्ही आम्हाला टाइम लिमिटच देऊ नका असं आहे ते. कारण का शेवटी कसं असं म्हणजे काय होतं ना की मला जेव्हा सिद्धा माझ्या आयुष्यात आला तो तिच्यामुळे आला. म्हणजे लिटरली तो चेक समर्थाच्या एपिसोडला ती त्याला घेऊन आली, त्याचा अनुभव सांगायला तेही तिनेच कन्व्हिन्स केलं. माझा एक बच्चा आहे, तो पण एक छान बच्चा आहे आणि मला तिचं करता येत नाही, ते तो चांगलं करतो, पण आम्ही तो फ्लेवर ऍड करणार आहे. हा मावशी तुझी मोठा, तर ती माझी पण. हो चल
तिला विचार, आपण नंतर विचारू तिला. लव्ह यू ट्रू आहे ते. सो ओके रे चरू, तुझ्यावर पण येणार आहे मग, तुला पण बरेच प्रश्न विचारायचे, तर तू रेडी राहा. तर काय बोलत मी, हा तर तिचं कसं होतं माहितीये की माझा एक बच्चा आहे, त्याला पण अनुभव आहे. तू जशी बोल, तू थोडं तिला असं म्हणायचं होतं की तो काही बोलेल की नाही बोलेल, पण तू त्याच्याशी ट्राय कर बोलायचं. पण बच्चाला फोन केला, बच्चा पहिला 3 तास बोलला, तेव्हा मला कळलं की ही जी नाती आहे ना, म्हणजे बोलतो ऋणानुबंध, ती नेहमी तिचा शब्द आहे ऋणानुबंध. हे कुठल्या तरी जन्माचं काहीतरी आहे शर्वरी, कारण काही असं नाही होत. म्हणजे आज तिला माहितीये की जे मी फेस केलंय या गेल्या 7 महिन्यात, तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी रडले 7-8 महिने, जवळजवळ आता वर्ष होईल या नवरात्रीत. आणि तिने मला असं म्हणजे बोललं ना की काही लोकांच्या बाबतीत ना, म्हणजे आपण खूप खूप जीव लावतो आणि बरेचसे लोक असतात तिकडे काड्या करतात, बट कसं असतं माहिती, आणि ते ऑफकोर्स, आणि ते व्हायला पण पाहिजे. त्याच्याशिवाय एखादा बॉन्ड आहे ना स्ट्रॉंगली बाहेर येत नाही शर्वरी. जोपर्यंत काड्या लावणारे नसतात ना, तोपर्यंत आपल्याला पण कळत नाही आपलं नातं किती स्थिर आहे. ती स्थिरता ना, तिने तो विश्वास मला दिला की सगळं ठीक होणार बाळा. आई जगदंबा आहे ना, जगदंबा. आज पण मी जय जगदंब 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 3 वेळा तिने मला शिकवलं. आणि तिच्यामुळे जेव्हा तिला तिच्यात मी कायम देवीचं रूपच बघते तिला. आणि खरं म्हणजे मी तिला बोलते पण नेक्स्ट जन्म मला तुझ्याच पोटात येऊन दे बाई, कारण का ते वेगळंच काहीतरी. आणि माझ्या मम्मीने पण अप्रुव्हल दिला की हे पोर नको मला, वाद झालं या जन्माचं. तर मी तिला सांगितलंय की इकडून रिजेक्ट झालेलं आहे, तू अप्रूव्ह कर आता तिकडे, बिकॉज दिस इज समथिंग एल्स ओनली विथ हर. म्हणजे आनंद असेल, पहिला व्हिडिओ कॉल तिला जातो, काही असून दे, नो मॅटर व्हॉट, काही सांगायचं असेल पहिला कॉल तिला जातो. मी काय करू विजू ताई, माझ्या बरोबर असं असं झालं विजू, काय करू. आणि एक मैत्रीण म्हणून जातं आणि ते वेगळ्याच लेवलवर जातं. ह्याच्या बाबतीत होतं, माझ्या बाबतीत होतं असं. आणि आम्ही ती इथे नाहीये आता, तिच्या सोडताना पण एअरपोर्टला आम्हाला एवढं फील झालं नाही, आलोच नव्हतं, मला ते सहनच होणार नव्हतं म्हणून मी तर काय. पण शर्वरी, मला तुझा असा प्रश्न असेल की आता बघ, आम्ही तर तू लाईक ऑफकोर्स वी आर नॉट रिलेटेड बाय ब्लड, बट तुला कसं वाटतं जेव्हा ती लव्ह यू ट्रू मला बोलते तेव्हा? मला ऑनेस्टली असं वाईट तर नाही वाटत, कारण ऍट दी एंड मी फेवरेट आहे, सो आय डोंट माइंड. तर मी ओपनली बोलते की मी मम्मीची फेवरेट आहे. पण म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग, म्हणजे आम्ही लहानपणापासून मम्मीला असं बघितलेलं आहे, लाईक शी हॅज अ नेचर ऑफ बाइंडिंग, जॉईनिंग पीपल. तर त्यामुळे आय थिंक आम्हाला पण अपब्रिंगिंग तशीच मिळाली की आम्हाला वाईट नाही वाटत की बाबा आमची मम्मी कोणाला दुसऱ्यांना अटेन्शन देते किंवा मम्मी दुसऱ्यांचं कौतुक करते किंवा त्यांच्यासाठी हेल्प करते जात्या वगैरे. सो आम्हाला काही सेकंड थॉट येत नाही, बिकॉज दॅट्स हाऊ वी हॅव बीन शी हॅज रेज्ड अस. तर त्यामुळे आम्हाला इनफॅक्ट आवडतं की म्हणजे आम्हाला माहिती आहे आमची मम्मी किती स्ट्रॉंग आहे, किती चांगली आहे, आणि शी इज लाईक अ सुपर वुमन फॉर अस. पण जेव्हा समोरून लोक बोलतात तर त्याचं प्राऊड मोमेंट आम्हाला असतं की आम्हाला ते खूप असं वाटतं की बाबा शी इज अ मॉम म्हणून. आणि इन अ वे आम्ही पण तिच्याकडनं नाव अँड देन खूप शिकतो याच गोष्टीसाठी की बाबा तिच्या एवढं चांगलं बोलता येत नाही किंवा आमची मे बी पर्सनॅलिटी किंवा ऑरा नसेल, बट स्टील वी ट्राय टू लर्न आणि आम्ही ते आमच्या लाईफमध्ये म्हणजे इनकॉर्पोरेट करायचं ट्राय करतो. अमेझिंग. आणि इनफॅक्ट पुण्या आहे तू आणि एंटायर फॅमिली. आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो तेव्हा पण आम्हाला असं कधीच नाही वाटलं की अरे हे कोणी म्हणजे असं बाहेरचं आहे. नेव्हर. म्हणजे कसं ना, असं जाणवूच दिलं नाही. म्हणजे आपण जेव्हा पहाटे 4-4:30 पर्यंत गप्पा करत होतो, तुमचे 2 नंबर भाऊजी आले होते, ते अशा सोडत नव्हते. म्हणजे 1 तास भाई काय झालं, म्हणजे माझी पहिली त्यांची भेट, म्हणजे त्यात भूताच्या बाहेर आल्या. मग तुम्हाला माहित आहे का इथे हे तिथे ते, आणि ते तर जाऊ दे. त्याच्यानंतर निघायचं म्हटलं नाही, आता कुठे जाताय, वाजलेत बघा किती. मग ते एवढं आम्हाला पण
घाबरायला लागलो. म्हटलं नाही झोपतो आम्ही, ठीक आहे. एवढ्याशा जागेवर दोघं एका बेडवर दोघं कसे झोपलो काही कळलं नाही. पण म्हणजे एक असं जाणवूच दिलं नाही की कोण परके आहेत काय आहे, म्हणजे एकदम घरच्यासारखं. आणि मी नेहमी म्हणतो की भाई आता मला माहित नाही पण रेशन कार्डवर मावशी आता नाव 2 जणांची आली पाहिजेत, बस बाकी काय मला बोलतेस. अरे हृदयात कोरली गेली, तू काय रेशन कार्ड घेऊन बसलाय. तर जेव्हा आमचे 2-2, 3-3 दिवस कॉल्स नाही जात ना, ती एवढी म्हणजे खरं म्हणजे वी आर ब्लेस्ड की म्हणजे 2-2 आई आमच्या नशिबात आहे. माझ्यासाठी तर ती माझी आईच आहे. मी तर मम्मीला त्या दिवशी फोन लावून दिला तर त्या दोघी, मी राहिली बाजूला. पण एक आहे भंडारी स्वॅग आला त्यांच्यामध्ये. पण एक आहे विजू मावशी आहे ना, अगं कोण्यातही म्हणजे मिसळते. आता अजून एक बघायला गेलं तर तुझ्या जनरेशन मध्ये किती गॅप आहे, माझ्या बघ, मावशीच्या बघ, तरी पण आहे ना म्हणतात ना एक सिक्युअरनेस येतो मावशीकडे आल्यावर की यार मावशी म्हणजे बघ मी या म्हणजे बाहेर सगळ्यांना जरी ओझाव करत असेल पण हक्काची मैत्रीण आहे ती मावशी आहे. की बाई या मावशी बघ ना असा सीन होतोय, काय कळत नाही मावशी, काय करू मी, मावशी बघ आता असं. तिचं एकच वाक्य, हे दिवस जातील आणि तू काळजी कशाला करतोस, ज्या स्वामींचं कर्तव्य आहेस ना, अशक्य करतील शरतील स्वामी, अशक्य शक्य करतील. म्हणजे हेच वाक्य मावशी म्हणतात ना की ते बाड करून मला देतच असते. मग मी अजून टाइम शुअर तुम्हाला सगळ्यांना देत असतो चॅनलवर. आणि खरंच सांगतो मी की अशा प्रत्येकाच्या घरात देवाने की अशी एक ऊर्जा ठेवावी की ती कुठच्याही रूपात असू दे, आज मावशीच्या रूपात. आणि कसं आहे माहिती आहे शर्वरी, जे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, अशातली ती गत होती की म्हणजे की आपल्याकडे असतं पण आपल्याला ते कळत नसतं. आणि कसं असतं माहिती आहे, आपल्याला ना आपल्यापेक्षा ना समोरच्याकडनं ते ऐकायचं असतं की आपण बरोबर चाललोय का. एक ना की करेक्ट गायडन्स म्हणतात ना की आपल्याला गरज असते मार्गदर्शकाची, ते म्हणजे बाई मावशी आहे. मी खरंच सांगेन, कारण मावशीच्या म्हणजे आई वडिलांपासून पण आजोबा पण खूप सत्कर्मी होते, आजी तर काय बाबा हेडसॉपच होता की म्हणजे त्यांच्याकडे कामाला त्यांची पण ती पैसे जमवून वगैरे ठेवायचे. आणि हे कसं आहे माहित आहे शर्वरी की हे यावं लागतं, म्हणजे ना रक्तातच मुळात असावं लागतं. कारण कसं आहे सुसंगती ही म्हणतात ना की ते अंतर्य आहे. कारण किती जण सहज बोलतात की तुमच्याकडनं कसं सहज होतं, तुम्ही थोडंसं केलं तरी काही ते खूप ग्रँड होतं, कारण आतून ती निष्ठा असते ना. तुला माहित आहे मध्ये जेव्हा म्हणजे मी हे सांगायला खूप आवडेल मला मावशीबद्दल की मावशीकडे एक कला आहे अगं शर्वरी की समोरच्याला दुखवायचंही नाही आणि आपलं काम आपलं करून आपल्यालाही वाईट वाटलं नाही पाहिजे आणि आपण सगळं सरळ बाजूला झालं पाहिजे. घरी पण कधी कधी ना आमचं कधी असं होतं ना, मी नेहमी म्हणतो म्हणजे घरचे पण बोलतात आम्हाला माहित आहे तू जरी लग्न केलं आम्हाला कोणाला बोलवणारच नाही, तुझी आहे विजय मावशी तिलाच बोलवशील. म्हटलं हा, कारण ती तेवढी मॅटर करते माझ्या लाईफमध्ये. आणि मला एवढं माहित आहे की दुःखात सुखात जो आपल्या म्हणजे जो दुःखात असतो ना उभा राहतो, सुखात सगळेच असतात पण दुःखात जो असतो ना तो खरंच एका म्हणतात ना एक दुव्याप्रमाणे एक एंजल प्रमाणे असतो, एक एंजल. म्हणजे जे माझ्यासोबत झालं त्याच्यामध्ये तिने जो मला एक असतं ना आपलं कधी कधी आपली, आता माझी मम्मा कशी शी इज व्हेरी इमोशनल टुवर्ड्स मी, ती पण इमोशनल होऊन जाते पण आणि तिला सावरायला मला लागतं मग परत, कारण का पण तिने काय केलं माहितीये, तिने ते सगळं म्हणजे तिने मला उभं केलं असं पकडून की अरे तू काय एवढ्याच्या ज्या लल्लू पंजू लोकांना घाबरली, अगं जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं, कोणी तुझ्यावर वार नाही करू शकत आणि एवढी हिंमत पण आहे त्याला खूप आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे ती कशी सांगते आणि हे आहे ना हे दाखवतं की तिने आतापर्यंत कशी तिने तिच्या आयुष्यात कसे तिने दिवस ते फायटर सारखे तिने ते काढले, ते आता ते समजतं. ती आता जसं तो बळ आपल्याला देते ना की तिच्याकडे बघून ऍक्च्युली ती ऊर्जा मिळते आणि ते शिकण्यासारखं आहे. सच अन इन्स्पायरिंग सोल शी इज लाईक मी खरं सांगते की शी इज लाईक अन ऍक्च्युअल रिअल इन्फ्लुएन्सर. तिच्या एका गोष्टीमुळे सी व्हॉट इज इन्फ्लुएन्सर शर्वरी मला सांग, ज्याच्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात इम्पॅक्ट पडतो, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, ज्याच्याने त्याचं आयुष्य बदलतं, तो इन्फ्लुएन्सर. आज तिच्या असण्याने अनेकांच्या आयुष्यात किती फरक पडलाय. आम्हीच घे, हे बघ इकडे घे, 2 सच्ची उदाहरणं आहेत तुला सांगते. म्हणजे तुम्ही तर आहात ते तर संस्कार तिने आय एम शुअर आतूनच घेऊन आलात तुम्ही, पण आम्ही बाहेर ना
अटॅच झालो तिच्याशी. पण काय ती म्हणजे रे, म्हणजे एखाद वेळेस माझ्या घरी मी फोन नाही केला तर शिव्या नाही खाणार, पण ती मला धमक्या देते. कुठे राहिली, कळतं की नाही, किती कॉल करायचे, तू समजते की नाही, अक्कल नाही का, हे नाही का, बापरे. म्हणजे नाही तिचा फोन आला की आम्हाला असं वाटतं की काय झालं शर्वरी, हाऊ डू यू हँडल सच अ रॉक स्टार. The question should be how she handles kids like us. मम्मीचं नेचरच इन्क्लुसिव्ह आहे, राईट. तर मग आम्ही लहानपणापासून तिने आम्हाला तेच शिकवलं. आमच्याकडे ऑप्शनच नव्हता दुसरा काय की इन्क्लूड करून घ्यायचंय. तुम्हाला लोकांना घरी जे पण येईल त्यांना रिस्पेक्टफुली ट्रीट करायचंय, कोणाला उलट नाही बोलायचंय. तर ते आम्हाला आधीपासून तिने ते एकदम असं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलंय. तर आम्हालाच भीती वाटते की बापरे, आम्ही जर असं उलट काय केलं की येऊन आपल्याला मागून मस्त टपली पडेल किंवा मम्मीचा वर्ल्ड फेमस काय म्हणतात त्याला मम्मा, पलिताने ती जे मारते, म्हणजे एक पडले की माणूस बोलेल की नको मी परत आयुष्यात नाही करणार म्हणून. सो ते फिअरमुळे आम्ही कधीच असं काय केलं नाही. बट देन सेईंग दॅट आम्हाला असं म्हणजे फिअर तर नव्हता, बट म्हणजे तिचं नेचरच असं अडॅप्टिव्ह आहे की आम्हाला पण ते इन अ वे आम्ही पण तसेच बिल्डअप झालो की आम्ही पण अडॅप्टिव्ह आहे. नाही बोललं तिने कधी की आम्ही असं एकदम हट्ट नाही करायचो की नाही आम्हाला हवंच आहे, आम्हाला करायचंच आहे. अँड देन ऑल्सो आम्ही केल्यानंतर पण तिने ते गोष्टी ऍक्सेप्ट केल्या की ठीक आहे बाबा, तुमच्या जनरेशनची पोरच तशी आहेत तर काय उपयोग आहे सांगून. सो तसं पण. तर आय थिंक इट्स जस्ट द गिव्ह अँड टेक. तिच्याकडे तेवढी मॅच्युरिटी आणि शी सो स्ट्रॉंग अँड अडॅप्टिव्ह की असं कधी आम्हाला काय जास्त इश्यू नाही झाला. ऑल थँक्स टू हर. दोघंच एवढे बोललेले आहेत, मम्मीकडनं काहीतरी ऐकलं तर पाहिजे आपल्याला, करेक्ट. मम्मी, तुला म्हणजे फ्रेंड्स टर्न फॅमिली या कॉन्सेप्टवर काय बोलायचंय? व्हॉट आर युअर पॉइंट ऑफ व्ह्यूज? अरे ही जोडलेली नाती कितीतरी सर्वश्रेष्ठ आहेत बाळा. नाती ही गोत्यात आणणारी असतात. म्हणजे जे असं जर व्याकरणात बघितलं तर समानार्थी शब्द आणि विरोधार्थी शब्द, तर नाती ही गोती, कळलं ना. त्याच्यापेक्षा जोडलेली नाती असतात ती अप्रतिम सुंदर असतात आणि ती चिरकाल टिकणारी असतात. त्या नात्यांना एक स्वारस्य असतं, एक मधुरता असते, एक रस असतो आणि ती आपण म्हणजे चिरकाल म्हणजे कायम स्वरूपी टिकणारी असतात. कारण त्याच्यात कुठलाही स्वार्थ नसतो, कुठलंही बंधन नसतं आणि ती प्रेमाची अतूट नाती असतात आणि ती गुंफलेली असतात आणि म्हणून ती जोडलेली नाती ती सर्वश्रेष्ठ. नाईस. मग आपण आपल्या लास्ट सेगमेंटकडे थोडंसं आपण वळूया आणि आताचा सेगमेंट थोडासा फन करूया विथ Q&A. तर मी क्वेश्चन विचारणार आहे रॅन्डम तुम्हा तिघांपैकी कोणाला तरी आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं, ठीक आहे? सो पहिला आपण मम्मीला विचारूया. मम्मी, या दोघांना तुला नाव काय द्यायचं असेल काय देशील? हे दोघे माझे ढवळे पोळे आहेत. राईट अँड लेफ्ट हँड, बोथ आर माय राईट अँड लेफ्ट हँड. ढवळ्या पोळ्यांची जोडी आहे ती माझी. विद्या, तुला मम्मीच्या हातातली सगळ्यात फेवरेट डिश कुठली? अरे भजी बाबा, भजी बटाट्याची भजी, कांद्याची भजी, चहा देते ती, काय करते ते करते. आणि डाळ आवडते मला तिच्या. अच्छा, म्हणजे मला खरंच माय बेस्ट तिने मला. हो, या दोघांची एक अशी सगळ्यात अनोईंग सवय कुठली? चीड येणारी सवय म्हणजे कसं आहे की वेळेची पाबंदी पाहिजे. राईट टाइम इज अ मनी. ऑलवेज आय एम सेइंग द टाइम इज अ मनी. विद्याला सांगितलं विद्या 8ला यायचे, तर विद्या 8ला येणार नाही, विद्या रात्री 10ला येणार. अरे तोपर्यंत मी वेटिंग राहते, माझी सगळी कामं पोस्टपोन. माझं बाळ येणार आहे, माझं कोकरू येणार आहे. कोकरू कसलं कोकरू? 8 विद्या वेअर आर यू? विद्या सगळं अरे थांब माझं हे काम आलंय. 9:30ला फोन केला, विद्या वेअर आर यू? अरे माझ्याकडे गेस्ट नाही, थांब. अरे म्हणजे मी 2-3 तास हिची चातकासारखी वाट बघते आणि ही टाइम लिमिटच नाहीये. आणि मग ही रात्री 11ला येणार, धावत पळत येणार. हा, मग मी हिला बघितल्यानंतर शांत होते. मी हिला काही बोलू शकत नाही कारण माझं कोकरू आहे, मला काही तिला उत्तर देता येत नाही. मग म्हणणार काय बाळा आली, चल बस चहा घेणार, कोल्ड्रिंक घेणार, काय देऊ? हा ते दे, मला आता भूक लागली, पहिलं दे. मग सगळा माझा राग शांत होतो आणि मी काही बोलत नाही.
आता दोघांनी तुम्ही एक एक मम्मीचा फेवरेट डायलॉग बोलून दाखवायचा आहे. पहिला सिद्धेश बोलेल. चल पहिला सिद्धेश बोलेल. ढवळा विल बोलणार पहिला. बोल. मावशीचे तर डायलॉग भरपूर आहेत माझ्याकडे, पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मावशीचा एक डायलॉग आहे की जे इंस्टाग्रामवर मावशी जास्त करते, तो मी जाम असं जीवष्ट कंठस्थ केलेला आहे. आता बघा तो मला तेवढा जमतोय का, आणि मला सांग. पहिली ती रील अपलोड होते, अशी चालू होते, असं घेतल्यावर नमस्कार, अहो मी विजया. काय सांगू तुम्हाला की बघू शकता तुम्ही की ही बघा, आपण माझ्या सिद्धाकडे आलेलो आहोत, बच्चूकडे, आणि साक्षात जगत जननी बसलेली आहे हो. काय तिचं रूप सांगायचं आणि काय तिचं ते सौंदर्य सांगायचं. आज ह्या जगत जननी समोर मी माझे 2 शब्द व्यक्त करणार आहे. तुम्ही तर माझे सगळे एकदम जीवष्ट कंठस्थ सगळे आहात. थोडेफारचे झाले असेल पण मावशी असंच करायचं, आणि तो हे बेस्ट करतो, ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकत नाही. मावशी सॉरी. व्हिडिओ कॉल येतो, एक वाक्य ठरलेलं, हाय सिद्धा, हाव आर यू. मला पहिलं मुंबईत असायचं ना, तर मावशीचा हाव आर यू मी सांगतो, हाय सिद्धा हाव आर यू, एवढंच व्हायचं. आता कॅनडात गेल्यापासून आहे ना भाई, हाय सिद्धा हाव आर यू, माय बच्चा, माय स्वीट हार्ट. मग मी तिला म्हटलं कॅनडात गेलो, एक्सलेंट वाढला का यूचा. म्हटलं यू असा पूर्ण फिरून आला पृथ्वी प्रदक्षिणात घेऊन. मला पण मेसेज कितना, हाय बच्चा हाव आर यू, वेअर आर यू, आय एम कॉलिंग यू, गुड नाईट, टेक केअर, ऑल ओके, बाय बाय, लव्ह यू ट्रू. आणि लव्ह यू ट्रूचा माझ्याकडे तिचं पूर्ण हे आहे. सो तिची मी तेवढं हे नाही करू शकत, पण तिची आणि मी आम्ही जे पण करतो ते आमच्या रील्स मध्ये येतो. पण तेवढ्यातच आमचं ते ऐकलं की आम्ही पूर्ण रिफ्रेश होऊन जातो. दॅट्स इट. आणि काय होतं माहित आहे की बघ, मावशी इथे होती ना, ते जरा बरं वाटायचं, कधी काय कुठे जायला यायचं. आणि दुसरी गोष्ट कसं होतं, मावशी बरोबर थोडं कसं बोलणं झालं ना की जरा बरं वाटायचं. पण आता कसं मावशी तिथे गेल्यामुळे कसं जास्त टाइमचा पण प्रॉब्लेम, म्हणजे इथे आपण झोपायचं तर तिथे तुमच्या इथे सूर्योदय होतो. मला एक सांगायचं, सूर्योदयवर बोलस, एकदा हिने मला फोन केला आणि ती काहीतरी बोलत होती तिचं ऍज युजल. शरू बाजूला बसून काहीतरी काम करत होती आणि ती बोलत होती आणि मला आली डुलकी. तर तिने तिथून मला ओरडली, मी एवढा बोलते आणि झोपा घातली काढते. तेव्हा मी तिला रिमाइंड केलं की इथे रात्री 2:30 वाजले. नाही पण ह्याला मी पण आहे अपवाद. कारण कसं माहितीये, विद्याताईला मी पण एकदा फोन केलेलो आणि सिरियस टॉपिकवर काहीतरी बोलत होतो की ही झोपली. 1 मिनिट झोपलेली. तिच्या इथे पहाट झालेली, आपल्या इथे रात्री 2:30 वाजले. मी पण रात्री तिकडे बोलतच होतो ना मुंबईत, आणि ही झोपून गेली अगं. आणि मी आपला 20 मिनिटं कोणाशी बोलतोय काय माहित, 20 मिनिटाने मला जाग आली. मी त्यात रडलो वगैरे, एवढा सिरियस टॉपिक झाला होता. म्हटलं हॅलो ताई, असं ना माझं झालं, कळलं काय. ताई 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 गेली. डायरेक्ट 3 वाजता फोन, अरे सिद्धा मला ना झोप लागले. म्हटलं राहू दे, आयुष्यात तुझ्या पुढे कधी सिरियस टॉपिक सांगणार नाही म्हटलं मी. अशी आमचं ते चालूच असतं ग, टॉम अँड जेरी. आणि मावशीने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे की दिस इज अ बर्मुडा ट्रायंगल, सो डोंट ट्राय टू कम इन बिटवीन. म्हणजे मावशी म्हणजे मावशी म्हणजे सायंटिस्ट आहे, 2 रसायनं एकत्र ठेवते ती. बर्मुडा ट्रायंगल मध्ये माहितीये ना, जो कोणी येतो गायब हो की नाही चरू, तर चरूला माहिती आहे चांगलं, ती बघ कशी करते. आमचा क्वेश्चन आहे मम्मीसाठी. मम्मी, या दोघांना मालवणीमध्ये एक नाव तुला द्यायचं असेल तर काय देशील? विद्याला एक नावात जर तुला एक्सप्लेन करायचं असेल तर काय? तो खोळ्याने म्हणतात कारभार सगळं तिथं. 100% आणि सिद्धेशचा सिद्ध आपलं बरं अगं, तो वारा सर्व धावतात 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 धावतात. आणि एक जण आणि शर्वरी बद्दल पण बोल. माझ्याबद्दल एक नाही, तिला टाक पुढे न मंतरलेला कारभारात टाक तिला माझ्या बरोबर. शर्वरिया ना, तो राम शिवा गोविंदा, काय पण बोला, मी चूप बसणे माझा धंदा, चूप बसणे माझा धंदो कायमचो. तेरी भी चूप मेरी भी चूप. एक नाट्य संगीत जर दोघांना पण ज्याच्यामध्ये फिट होतील आणि तुला असं बोलायचं असेल तर काय बोलशील? आता बघ, आपल्याकडे संध्याकाळचे 4 वाजले, ह्यांच्याकडे सकाळचे पहाटेचे 4:30 झालेले, 4:45 ऑलमोस्ट होत आहेत. आणि रात्रभर हे आपल्या बरोबर आहे, कारण ते दोघं बोताल बिझी आहेत.
12च्या नंतर आपण स्टार्टअप केलंय. आता काय हे पूर्ण रात्र उलटून गेली आणि पहाट होती. तर मी नाट्यसंगीत म्हणेन, प्रिये पहा प्रिये पहा, रात्रीचा समय सरून रात्रीचा समय सरून येत उष काल हा, येत उष काल हा, प्रिये पहा प्रिये पहा. बघा किती आतुरतेने माझी लेकरं बसली आहेत तिथे आणि किती प्रिय आहेत ग ती मला, अत्यंत प्रिय. फुलपाखरू कसं असतं, ते या झाडावरना त्या झाडावर त्या झाडावर उडत असतं, पण ते काय शिवशत असतं तर सुमधुर त्याच्यातला रस. आणि ही ती 2 माझी पिल्ले आहेत ना, म्हणजे तुम्ही बोलता म्हणजे सगळे 6 जण मध्ये किड्स आहेत आणि हृदयापासून, त्यामुळे त्यांना हे समर्पित आहे. हे प्रिय आहेत माझ्यासाठी, प्रिय लव्हबर्ड्स माझ्या. आणि आपण एक शेवटचं सिद्धेशला आपण मम्मीची ऍक्टिंग करायला सांगूया, जे की तो एकदम ऑन पॉइंट करतो. सिद्धेश. ही विद्या ना एक नंबरची खुळान मंतरलेली कारभार. एक काम ह्या पोरीला धड सांगायची खोटी तर चिंध्या 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 करून ते काम करते. आता मी किती बघायचं. आणि काय ग तू काय मंत्री आहेस, एक नंबरची होप रेस नुसती, कशात काय नसतं कशात काय नसतं. मी आपली नुसती बसली आहे, नुसती करायचं म्हणून करायचं. अगं कधी कळणार तुम्हाला होप रेस. त्याला हे कधीपासून बोलायचं होतं, सगळं वचपा माझ्यावर काढलेलं आहे तुझ्या ऍक्टिंगचं. पण मी एक खरं सांगू का, मावशीला मला एक म्हणशील ना मनापासून एक थोडस मला म्हणायचं आहे. आता प्लीज लवकर ये ग कॅनडा इंडिया यार, वाट बघतोय खरंच यार, मिस करेन मावशी नवरात्रीत. एकाच शनिवारी जाता सांगू की आम्ही मठाच्या बाहेर जेव्हा सेवा करत होतो, मला 3 लोकांनी विचारलं, अहो आम्हाला ना तुमची आई खूप आवडते आणि आम्ही तिला फॉलो करतो. मी 2 मिनिटं मी विचार करायला लागली. मम्मी बोलली हो थँक्यू व्हेरी मच. पण मी अजिबात नाही बोलले की ती माझी आई नाही. अभिमानाने सांगते माझीच आई आहे. मावशीचा अभिमान म्हणजे ना खरंच आहे. मी तर अक्षरशः कंठस्य घेऊन शर्वरी करतो, कारण किती जण विचारतात तुमची मावशी काय आहे, प्लीज मला एकदा भेटवा. म्हणजे ना मला बरं वाटतं ग, आपल्या माणसाचं असं कोणी ऐकणं म्हणजे असं खूप बरं वाटतं. मी सांगतो बघ मावशी तुला, जसं अंबानीच्या वेळी ते 4-5 दिवस वेडिंग शूट झालं, तसं मावशीचं एक दिवसाचं तरी रिसेप्शन होणारच आहे. माझे क्लायंट्स वेगळे आणि विद्याताईचे क्लायंट्स नाही, की एक दिवस मला एक दिवस विद्याताईला. तू जेव्हा येणार ना इंडियामध्ये तेव्हा आपण तुझं एक फॅन मीट करू. करावं तर लागणारच आहे, किती जणांना भेटायचं आणि ते आम्ही करू ऑर्गनाइज मस्त पैकी. आणि स्पेशल थँक्स टू शर्वरी, बिकॉज हा पॉडकास्ट मच नेडेड होता. बिकॉज लोकांना कळलं पाहिजे की देर आर पीपल अराउंड अस हु आर लाईक सुपर ब्लेसिंग्स. फक्त ती आमच्याशीच नाही तर तिच्या प्रत्येक फॉलोअरवर तिचं प्रेम आहे. आणि आय वुड लाईक टू ऍड की जेव्हा पण आम्ही बघतो ना तिची, मला खरं तर माझं पित्त खवळतं, पण तिनेच सांगितलंय की विद्या तुम्ही आता आध्यात्मिक याच्यामध्ये वाटचालीत आहात, तर तुम्हाला तुमच्या शब्दांवर आणि तुमच्या विचारांवर खूप कंट्रोल पाहिजे. तुमचे ऍक्शन्स माइट लीड टू समथिंग व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह. सो तिच्या रील्सवर कधी पण लोक कशी असतात ना, त्यांना कळत नाही की समोरच्याचं इंटेन्शन काय. आणि ते जेव्हा मी बघते की काही तिचे रील्स ना लोक ट्रोल करतात, तर मला राहवत नाही शर्वरी. बिकॉज बट द वे शी हँडल्स, इट्स ओके बच्चा, टेक केअर, लव्ह यू, पण ती प्रत्येकाला रिप्लाय देते यार. आणि शी रिअली बिलीव्स की कोणी तिच्यासाठी स्टँड घेऊ ना घेऊ, ती स्वतःसाठी स्टँड घेते. आणि हे दाखवतं की तिचं अपब्रिंगिंग म्हणजे तिला तिच्या आईबाबांचे तर म्हणजे ते संस्कार तर आहे, पण ती कशी तिने स्वतःला कसं ते वे शी म्हणजे स्वतःला पण वर आणणं आणि स्वतः वर पण काम करण्याची खूप गरज असते एक माणूस म्हणून.
किती लाईफ मध्ये स्ट्रगल आले तरी. म्हणजे जाता शर्वी 2 मिनिटाचं सांगेन मी तुला. आता बघ, माझी आई आणि मावशीत काय फार म्हणजे हे नसेल, फक्त एक 5-6 वर्षाचा त्यांच्या गॅप असेल. पण बघ, आई अजून माझं, मी आईला किती सांगतो का, मावशी बघ किती काय, म्हणजे तिने ना ह्या युगाशी ना सख्य केलंय अगं. म्हणजे तिने असं दाखवलं नाही आमच्या वेळी असं होतं. हा, ती बोलते, कुठे बोलते, कारण तिलाही माझा उधळा स्वभाव आहे अगं. गेलं भेटले की उधळा, काय काय हे घ्या ते घ्या. मग ते सांगता, अरे पुढची पुंजी काय आहे तुमची सिद्धा, आणि एवढ्या ना बोलताना तिच्या शिऱ्या दिसतात अगं, की तिला सांगायचं काय असतं की ते साठवा पैसे, की कधी काय वेळ काय सांगून येते काय कशाला त्याला लागतील. पण मी मावशीचं एक बघितलंय ना, की तिने ना एवढं शक्य केलं ना आपल्या पिढीशी, म्हणून ती हवीशी वाटते. म्हणजे आज घरातल्या सांगावं की विद्याताई की म्हणजे मावशीला कसं, म्हणजे मावशीला सगळं माझं माहित आहे, काय आहे, कधी जेवायचं, कुठे जाणार, आता कुठे चाललोय. म्हणजे हार्डली मी अक्कलकोटला जाणार होते, फक्त मावशीलाच माहित होतं, बाकी कोणालाच घरी माहित नव्हतं की अक्कलकोटला चाललोय. म्हणजे सगळं मी शेअर करतो. माझी मैत्रीण आहे मावशी म्हणजे काही. ओके, सो आजचा आपण हा पॉडकास्ट इथेच एंड करूया. खूप सुपर्ब आणि फन एकदम झालेला आहे पॉडकास्ट. तुम्हाला खूप ऐकायला भेटलंय या दोघांकडनंच, आम्ही तर काय बोललोच नाही. पण नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये मी आणि मम्मी खूप बोलणार आहे. आणि जर तुम्हाला परत आमच्या चौघांचा पॉडकास्ट हवा असेल, तुम्हाला खूप एन्जॉय केला असेल ना हा पॉडकास्ट, तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आपण परत एकदा करूया आणि अजून क्रेझी होईल तो पॉडकास्ट, याची अशॉरिटी मी देते. सो त्याच नोटवरती थँक्यू फॉर जॉईनिंग अस. आणि प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इमिडिएट नोटिफिकेशन येईल जेव्हा आपण वीकली व्हिडिओ टाकू तेव्हा. सो थँक्यू फॉर जॉईनिंग अस. सी यू.